वर्ध्यात राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमांचे प्रसारण पाहायला गर्दी। राहुल गांधी यांनी विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न समजून घेत त्याचे समाज आणि जनतेपुढे मांडण्यासाठी छात्रों की गुंज या कार्यक्रमाचा शुभारंभ केलाय। उत्तर प्रदेशाच्या प्रयागराज येथून याला सुरुवात झाली असून त्यांचे थेट प्रक्षेपण वर्ध्यात नागरिकांना पाहता यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्क्रीनच्या माध्यमातून करण्यात आले। वर्ध्यात अनेक युवक आणि नागरिकांनी हा कार्यक्रम पाहिलाय। आता हा कार्यक्रम वर्ध्यात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी किती विद्यार्थी आणि युवकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरतात तेच पाहणे आता महत्त्वाचे आहे। देशामध्ये आजपर्यंत जे 2014 पासून चाललेलं आहे ते फार घृणास्पद आहे। यासाठी छात्रों की गुंज युवकांच्या बेरोजगारीच्या विषयावर, शिक्षणाच्या विषयावर, पेपरफुटीच्या विषयावर अनेक विषय हातात घेऊन मार्गदर्शक म्हणून राहुलजी गांधी यांनी पुढाकार घेऊन तमाम युवकांसाठी एक उपक्रम चालू केलेला आहे, छात्रों की गुंज। आणि या युवकांना, देशातील 30 कोटी युवकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि युवकांवर जे काही आज अन्याय होऊन राहिलेला आहे त्यांच्या रोजगारीवर, त्यांच्या भविष्यावर, त्यांच्या शिक्षणावर, या विषयावर राहुलजी गांधींनी पुढाकार घेऊन नेतृत्व करत छात्रों की गुंज या ठिकाणी देशामध्ये हा उपक्रम आज प्रयागराजमधून त्याचा शुभारंभ झालेला आहे। आणि तो आपण आज त्या पार्श्वभूमीवर तमाम महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी 6:30 वाजता याचा शुभारंभ होत आहे। 45 मिनिटाचा हा विषय देशभरातील युवकांना एक संदेश देणार आहे आणि त्याचा भविष्य कसं धुळीस मिटत आहे याला एक वाचा फोडण्यासाठी राहुलजी गांधी आणि छात्रों की गुंज या देशामध्ये न्यायात्मक भूमिका घेऊन हा उपक्रम चालू केला आहे।